शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला Ahmednagar welcomes you all. Dear students, today we are going to learn science subject of standard 7. In that we are going to learn chapter number 18. The name of the chapter is Sound, Production of Sound. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यामधील 18वा धडा पाहणार आहोत. धड्याचे नाव आहे ध्वनी, ध्वनीची निर्मिती. Here we can see the pictures of different things. These are the examples of that sound is generated due to the variety of events. In some examples, sound was generated due to the vibration of an object. For example, the bell or the string of the musical instrument, while in some examples like bursting a crackers, clapping, a lightning streak, vibrations are not actually felt. However, vibrations are produced in those cases as well. All these vibrations are imparted to the molecules in the air and sound is produced. Vibration of an object is necessary for generation of sound. इथे आपल्याला काही चित्र दिसत आहेत. या चित्रावरून आपल्या लक्षात येते की विविध घटनांमुळे ध्वनी निर्माण झाला. काही उदाहरणार्थ वस्तू कंप पावल्यामुळे ध्वनी निर्माण झाला. उदाहरणार्थ घंटा, वाद्याची तार किंवा पडदा, फटाका वाजवणे, टाळी वाजवणे, वीज कडाकणे अशा काही उदाहरणांमध्ये कंपन प्रत्यक्ष जाणवत नाही, पण तेथे ही कंपने निर्माण होतात. ही सर्व कंपने हवेतील रेणूंना दिली जातात आणि ध्वनी निर्माण होतो. ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते. एखादा गायक गाणं सुरू करण्यापूर्वी वाद्य लावून घेतो, म्हणजे गाणे सुरू करण्यापूर्वी तंबोऱ्याच्या ताऱ्यांचा ताण कमी जास्त करून स्वर लावून घेतो. तबलजी त्याच्या तबल्याच्या खिट्ट्या ठोकून चामड्याचा ताण वाढवतो किंवा कमी करतो व स्वर लावून घेतो. गायक कोणत्या पट्टीत गायन आहे हे संवादिनी वादक माहीत करून घेतो. हे स्वर जुळून घेणे म्हणजे स्वरांची उंची जुळून घेणे होय. भारतीय संगीतात सा रे ग म प ध नि हे स्वर चढत जाणाऱ्या उंचीचे आहेत. विज्ञानाच्या परिभाषेत त्या उंचीला वारंवारिता असे म्हणतात. When the string of a musical instrument such as a tanpura is plucked, the string can be seen to vibrate, but the two ends of the vibrating string are still. As it vibrates, the string moves to one side of the central position and comes back to the central position. This motion of the string is repeated again and again at fixed interval of time. Such motion is called periodic motion. तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्याची तार छेडली असता ती तार कंपन पावत असल्याचे दिसते. कंपन पावताना तारेची दोन्ही टोके स्थिर असतात. कंपन पावताना तार मध्य स्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्य स्थितीत येते. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. या गतीला नियतकालिक गती म्हणजेच पिरियॉडिक मोशन असे म्हणतात. व्हायब्रेट म्हणजे कंपन, पोझिशन स्थिती, मोशन गती, सेंट्रल पोझिशन मध्य स्थिती. Sound is generated by the rhythmic vibration of an object. We can hear the sound as long as the object vibrates. But when we touch the vibrating object with our hand, the vibrations stop and we no longer hear the sound. Sometimes we can see the vibrations, but sometimes the vibrations are so minute that we cannot see them with our eyes. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळेच ध्वनी निर्माण होतो. जितका वेळ कंपने असतात तितका वेळ आपण ध्वनी ऐकू शकतो, परंतु कंपायमान वस्तूला हात लावल्यास कंपने थांबतात व ध्वनी ऐकू येणे बंद होते. काही वेळा आपल्याला वस्तूचे कंपने दिसतात, परंतु काही वेळा कंपने इतकी सूक्ष्म असतात की आपल्याला डोळ्यानेही दिसत नाहीत. व्हायब्रेट कंपन, हिअर ऐकणे, साऊंड आवाज, मायन्यूट सूक्ष्म, oscillator oscillation and oscillatory motion. Observe the swing. The swing will be seen to cross the central position again and again. As it
moves from one end to the other of its swing. A swing that moves back and forth like this is an oscillator. दोलक, दोलन, दोलन गती. ऑसिलेटर म्हणजेच दोलक, ऑसिलेशन दोलन आणि ऑसिलेटरी मोशन म्हणजेच दोलन गती. झोपाळ्याचे निरीक्षण करायचे आहे. झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा पुन्हा मध्यस्थिती ओलांडताना दिसेल. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पुढे मागे होणाऱ्या झोपाळा हा एक दोलन आहे. When the swing moves from one end to the other end and returns to its starting point, it is said to have completed one oscillation. झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. The back and forth motion of an oscillator on either side of the central position is called oscillatory motion. मध्यस्थितीमधून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलन गती होय. ऑसिलेटर म्हणजेच दोलक, सेंट्रल पोझिशन मध्यस्थिती, मोशन गती, oscillatory motion and amplitude of oscillation. Now we have to take a strong thread about half a meter long, tie a small iron or wooden ball to it and suspend it from the support. Such an oscillator is called a pendulum. Now give an oscillatory motion to a pendulum. The maximum distance between the original position A of the pendulum and the extreme position B or C is called the amplitude of oscillation. Here we can see AB or AC is the amplitude of oscillation. दोलन गती, आयाम व दोलनाचा आयाम. सुमारे अर्धा मीटर लांबीचा एक पक्का दोरा घ्यायचा आहे. त्याला एक छोटासा लोखंडी अथवा लाकडी गोळा बांधायचा आहे. एका आधारकाला हवेत अधांतरित राहील असा टांगून ठेवायचा आहे. या दोलकाला लंबक म्हणजेच पेंडुलम असे म्हणतात. लंबकाला दोलन गती द्या. लंबकाच्या ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेल्या महत्तम अंतरास दोलनाचा आयाम असे म्हणतात. इथे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी किंवा ए सी हा दोलनाचा आयाम आहे. You have to take the empty bowl and a rubber band. Here I have taken the empty bowl and rubber band. This rubber band you have to stretch the rubber band and fixed it like this on this bowl. Now give the jerk on the rubber band like this. Repeat this action applying a smaller or greater force. Here we can see how the sound is generated. When the rubber band is stretched and released, it vibrates. When the rubber band is stretched from the original position A and comes to position B, it is seen to be curved, and the maximum distance between the original position A and the position B on stretching the rubber is called the amplitude of vibration. एक रिकामे चिनी मातीचे भांडे घ्यायचे आहेत आणि रबर बँड घ्यायचा आहे. हा रबर बँड आपण या चिनी मातीच्या भांड्याला असा ताणून बसवायचा आहे. त्यावर एक रबर बँड हा ताणून बसवल्यानंतर आता रबर बँडला आपण झटका द्यायचा आहे. अधिक कमी बल वापरून ही कृती आपण पुन्हा पुन्हा करून पाहणार आहोत. रबर बँड ताणून तो सोडून दिल्यानंतर त्याला कंपन प्राप्त होते. आपण पाहू शकतो की अशा प्रकारे त्या रबर बँडला कंपन प्राप्त होत आहे. जेव्हा रबरच्या मूळ स्थितीपासून ए या स्थितीपासून आपण रबर जेव्हा ताणतो तेव्हा ते बी या स्थितीत येते. इथे बी या स्थितीत हा रबर आलेला आहे आणि यावेळी रबर वक्र स्थितीत येते. मूळ स्थितीपासून म्हणजेच ए पासून
रबर ताणल्यानंतर म्हणजेच बी पर्यंतच्या जास्तीत जास्त अंतरालाच कंपनाचा आयाम असे म्हणतात. टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन अँड फ्रिक्वेन्सी. द टाइम रिक्वायर्ड बाय अन ऑसिलेटर टू कंप्लीट वन ऑसिलेशन is called the time period of the oscillator. The number of oscillations completed by an oscillator in 1 second is called the frequency of the oscillation. दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता. दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलनकाळ असे म्हणतात. दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेले दोलन संख्येला दोलकाची वारंवारिता असे म्हणतात. फ्रिक्वेन्सी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ ऑसिलेशन ऑकरिंग इन 1 सेकंड. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्ज, Hz. 1 hertz means there is 1 oscillation in 1 second. 100 hertz means 100 oscillation in 1 second. वारंवारिता काढण्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत. वारंवारिता बरोबर 1 भागिले दोलकाचा दोलनकाळ. एका सेकंदात किती दोलने झाली याचे वारंवारिता हे एकक आहे. वारंवारिता हे हर्ट्ज व्यक्त करतात. उदाहरणार्थ 1 हर्ट्ज मध्ये एका सेकंदात 1 दोलन, 100 हर्ट्ज मध्ये एका सेकंदात 100 दोलने होय. टेक अ लॉन्ग रुलर अँड होल्ड वन ऑफ इट्स एंड प्रेस डाउन ऑन टेबल लाईक दिस सो दॅट लार्ज portion of the ruler is off the table like this. Now press the free end of the ruler down and release like this. Now observe what happens. Now press the ruler with one finger at such a point at it stops making some sound like this. Now pull in the ruler about 10 centimeter more of the ruler onto the table like this. Now repeat the action. Here we are going to repeat the action. By decreasing the length of the free part of the ruler little by little, the sound also decreases and vibrations also decreases.
High and low pitch of sound. Now we have to take a wooden board 80 to 90 centimeter long and 5 centimeter wide. Hammer to nails as shown in this picture. Now after that, tie the ends of the two metal wires to the nail so that the wire is stretched tightly between them. Now insert a wide shaped wooden or plastic blocks under the wire near each of the nail and plug the wire lightly. When the tension in the air is increased, the frequency is seen to be increased, and when it is reduced, frequency is also seen to be reduced. We also perceive the difference in the sound generated. When the tension is increased, the resulting sound is shriller. When the tension is reduced, the sound is also less shrill. That is what is called the high and low pitch of sound. ध्वनीची उच्चनीयता. चित्रात दाखवल्याप्रमाणे सुमारे 80 ते 90 सेंटीमीटर लांब व 5 सेमी रुंद अशी एक फळी घ्यायची आहे. त्यावर 2 टोकाला खिळे हातोडीच्या सहाय्याने ठोकायचे आहेत. त्या 2 खिळ्यादरम्यान एक बारीक तार ताणून पक्की करायची आहे. त्यानंतर खिळ्याजवळ तारेखालील दोन्ही बाजूनी लाकडी किंवा प्लास्टिकचा एक त्रिकोणी ठोकळा सरकवा व हलकेच तार छेडा. तारेचा ताण वाढला की वारंवारिता वाढते व ताण कमी केला तर वारंवारिता कमी होते. ताण वाढलेला असताना येणारी ध्वनी उच्च असतो, तर ताण कमी असताना तो निस्तम असतो. यालाच ध्वनीची उच्चनीयता असे म्हणतात. Intensity of sound, sound level. Loudness and softness of sound is indicated by two terms, namely intensity of sound and sound level. Sound level is the intensity of sound as perceived by our ears. The intensity of sound is proportional to the square of the amplitude of vibration. ध्वनीची तीव्रता, ध्वनीची पातळी. ध्वनीचा लहान मोठेपणा सांगण्यासाठी ध्वनीची तीव्रता व ध्वनीची पातळी या दोन्ही संज्ञा वापरतात. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ, आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते. The decibel dB is the unit for measuring sound level. It was named decibel in honor of the work of the scientist Alexander Graham Bell. The magnitude of sound level decibels can be detected from the intensity of the sound using the mathematical formula. When intensity of sound becomes 10 times the original, the sound level increases by 10 decibel. ध्वनी पातळी ही डेसिबल या एककात मोजतात. ध्वनीच्या तीव्रतेचा वापर करून गणिती सूत्राने डेसिबल या ध्वनीच्या पातळीचे परिणाम काढता येतात. अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वनी पातळी डेसिबल मध्ये सांगतात. ध्वनीची तीव्रता 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 डेसिबल ने वाढते. Audible sound. The frequency of the sound audible to human beings is between 20 Hz to 20,000 Hz. We can only hear the sound in this frequency range. Audible sound म्हणजेच श्रावध्वनी. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता 20 Hz ते 20,000 Hz या दरम्यान असते. आपल्या कानाला तोच ध्वनी ऐकू येतो. साऊंड म्हणजेच ध्वनी, फ्रिक्वेन्सी वारंवारिता, between दरम्यान. Infrasonic sound. Sound of the movement of leaves falling from the tree. Oscillations did not take place, but no sound was heard. It means that this sound is of the frequency less than 20 Hz. A sound with a frequency less than 20 Hz is called the infrasonic sound. Sound with a frequency less than 20 Hz are produced by some animals, namely whales, elephants. Infrasonic sounds म्हणजेच अवश्राव्य ध्वनी. आपल्या दोन्ही हाताची हालचाल
झाडांवरून पाने गळून पडणारी हालचाल, या दोन्हीमध्ये ध्वनी ऐकू आला नाही. याचाच अर्थ हा ध्वनी 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारितेचा आहे. ज्या ध्वनीची वारंवारिता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते अशा ध्वनीला अवश्राव ध्वनी म्हणजेच इन्फ्रासोनिक साऊंड असे म्हणतात. 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारितेचे ध्वनी वेल मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांमार्फत काढले जातात. अल्ट्रासोनिक साऊंड. A sound with the frequency higher than 20 Hz is called the ultrasonic sound. अल्ट्रासोनिक साऊंड्स म्हणजेच श्राव्यातील ध्वनी. 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. अशा प्रकारच्या ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही, परंतु काही प्राणी उदाहरणार्थ कुत्रा हा अशा प्रकारचे ध्वनी ऐकू शकतो. Uses of ultrasonic sound. The first is to clean delicate ornaments and the tiny parts of a watch, to observe internal organs of the body. The next use is to detect tumors in the brain. Ultrasonic sounds are also used to detect fault in a metal. In radar system, ultrasonic sounds are used to kill certain microbes and insects. This is used. Sonar is used to locate the seabed or the position of a ship. Uses of ultrasonic sound म्हणजेच श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग. पहिले आहे घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी होतो. शरीरातील भाग पाहण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. धातूंमधील दोष ओळखण्यासाठी रडार यंत्रणेमध्ये याचा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. समुद्राचे तळ किंवा जहाजांची स्थिती ओळखण्यासाठी सोनार ही पद्धत वापरतात. Here we have finished this chapter. Thank you.